हे बॅट्समॅन चेंज आहेत ना, बॅट्समॅन चेंज झाले. योगेश, सूरज आहे. ओके. तर नक्कीच आता ओपनिंगची जोडी बदलली आहे. चंद्रकांत आणि सूरज आपल्याला दिसतील, कारण मगाच्या सामन्यामध्ये योगेश यांनी काहीशी खराब पारी खेळली, तर नक्कीच त्यामुळे सुद्धा त्यांनी चेंजेस आणले असतील. चेंडू मागितलेत ग्राउंडवरती. बॉल द्या. अरे बॉल कुठं आहे? चेंडू चेंडू द्या लवकर अंपायरला. तर नक्कीच आता चंद्रकांत आहे ते स्ट्राईक वरती. ओपनिंगची अशी जोडी चंद्रकांत आणि सूरज. सूरज एक विस्फोटक फलंदाज, तसा आता बघूया चंद्रकांत सुद्धा काय खेळी करतोय. चंद्रकांत, बॉलर प्रणित ठाकूर. काय उत्कृष्ट असा गोलंदाज आहे प्रणित. प्रणितचं जेवढं सांगायचं झालं तेवढं कमीच आहे. सो लेट्स प्ले. 10-12 पावलांचा असा छोटासा रनअप घेऊन येताना प्रणित. राईट मोरदी विकेटचा मारा करताना. हो हो हो, रनअप चुकलाय. नक्कीच पुन्हा वेळेस सामन्याकडे. पहिला चेंडू डेड बॉल. पुन्हा एकदा प्रणित राईट मोरदी विकेटचा मारा करताना चंद्रकांत यांना. या षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू एज आणि बॉल जातोय मागे आणि एक धाव पूर्ण केले आणि एका धावेवरतीच समाधान मानावं लागणार आहे एमएससी संघाला. एका धावेनी संघाचा श्री गणेश केलाय, तसंच चंद्रकांत यांनी सुद्धा आपलं खातं उघडलंय. स्ट्राईक वरती आले ते आता सूरज. काहीशी फील्ड सेट करताना दिसत आपल्याला प्रणित ठाकूर. पुन्हा एकदा या षटकातला दुसरा चेंडू प्रणित ठाकूर यांचा टू सूरज. आखूर टप्प्याचा चेंडू, कॅचचा कॉल आहे, पण बॉल जातोय नो मॅन्स लँड रिजन मध्ये. एक धाव पूर्ण केले आणि एका धावेवरतीच समाधान मानावं लागणार आहे. एक धावेनीच आता इकडे एमएससी संघाला समाधान मानावं लागणार आहे. तर नक्कीच पुन्हा चंद्रकांताला स्ट्राईक वरती प्रणित ठाकूर. हो हो, व्हॉट अ लॉफ्टेड शॉट. बॉलला पाठवलाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला दिसतंय इकडे एमएसए ग्लोबलच्या माध्यमातून. आणि 2 धावा. पुन्हा एकदा प्रणित ठाकूर राईट आर्मवरती विकेटचा मारा करताना चंद्रकांत यांना. चंद्रकांत काहीतरी पुन्हा एकदा चुकतोय रनअप. गोलंदाज नाखुश. पुन्हा एकदा प्रणित बॉलिंग मार्क वरती. आउटची अपील, पण अंपायर बोलतात की नाही, बॅटचा आणि चेंडूचा काहीचा संपर्क होत नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. काहीच स्कोर कार्ड थांबलंय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल इकडे एमएससी या संघाला. तसंच दुसऱ्या साईडला आपल्याला दिसतोय तो प्रणित ठाकूर. उत्कृष्ट असा गोलंदाज. सटीक लाईन, सटीक लेंथ आहे त्याच्याकडे. पुन्हा एकदा अप्रतिम असा चेंडू तुम्हाला दिसतोय वाईड. थोडासा वाईड लाईनच्या बाहेर जातोय चेंडू आणि पंचांनी त्याला खराब असं घोषित केलंय. अतिरिक्त धावेनी धावसंख्या झाली ती 5.
तर चला पुन्हा वळूया सामन्याकडे. प्रणित ठाकूर पुन्हा एकदा. हो 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 यॉर्कर पद्धतीचा चेंडू. ब्रह्मास्त्र, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र म्हणजे नक्कीच यॉर्कर. काय उत्कृष्ट असा आपल्याला चेंडू टाकताना दिसतो प्रणित. एकदम खोलात टाकला होता चेंडू. बॅट्समनला काही रीड करता आला नाहीये. पुन्हा चेंडू जातोय निर्धाव. चंद्रकांत पुन्हा एकदा. प्रणित ठाकूर या षटकाला कमीत कमी शेवटचा चेंडू घेऊन येताना लॉफ्ट केलाय. झेला आले होते क्षेत्ररक्षक आणि एक अप्रतिम कॅच. पहिला हादरा, पहिली अवदसा आणि पहिली विकेट. पुन्हा एकदा येते ती MSC या संघाच्या डगआउट मध्ये. जितेश यांनी एक अप्रतिमकडे झेल घेतला. तर नक्कीच आता पुढचा फलंदाज आपल्याला दिसतोय मैदानामध्ये तो सागर. बघूया काय कमाली करतोय सागर. सागर मैदानामध्ये उतरला आणि त्याच्यासाठी लगेच आता इकडे वर्षाव झाला आहे. म्हणजेच 3 षटकांसाठी 500 रुपये आले आहेत. पहिलं पारितोषिक आलंय. 3 षटकार जर सागर यांनी ठोकले तर त्यांना 500 रुपये धनराशी प्राप्त होणार आहे. आता स्ट्राइक वरती सूरज. राईट मोरजी विकेटचा मारा करताना संदीप. आकुर टप्प्याचा चेंडू. 1 धाव पूर्ण केली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. एका धावेनी धाव संख्या झाली ती 6. पहिला चेंडू. या षटकातील दुसरा चेंडू. संदीप राईट मोरजी विकेटचा मारा करताना हो हो शफल करून मारण्याचा प्रयत्न. बॉलला टोलन दिला. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बॉल जातोय सीमारेषा पार. डाऊन द ग्राउंड. 4 धावांसाठी चौकार. क्षेत्ररक्षण हे खूप इम्पॉर्टंट आहे. जरी तुमची बॅट चालली नाही किंवा तुमची गोलंदाजी चालली नाही तरी क्षेत्ररक्षण खूप इम्पॉर्टंट आहे. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला धावा अडवू शकतो. तर नक्कीच इकडे मिसफील्ड झालं आणि मिसफील्डच्या साहाय्याने इकडे मिळतात त्या 4 धावा. पुन्हा वळ सामन्याकडे. संदीप थोडेसे नाखुश असतील कारण ह्या धावा अडवण्यासारख्या होत्या. तर नक्कीच पुन्हा एकदा संदीप टू सागर. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. ड्राईव्ह केलाय बॉलला. 1 धाव पूर्ण केले आणि एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. आता आलाय स्ट्राइक वरती तो सूरज. तर सूरज साठी सुद्धा इकडे एक धनराशी प्राप्त झाली आहे. 3 षटकारांसाठी 1000 रुपये. बघूया सूरज काय कमाली करतायत. पुढचा चेंडू. संदीप पहिला चेंडू आणि पहिला षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. आकुर टप्प्याचा चेंडू होता आणि त्याच्यावरती त्यांनी खरपूस समाचार घेतलाय. बॉलला केला पूल आणि पाठवला सीमारेषा पार. 4 धावांसाठी 6 धावांसाठी षटकार. हा ते थोडा स्लिप ऑफ टंग झाला. तर नक्कीच पहिला षटकार आला आहे. अजून 2 षटकार मारल्यानंतर 1000 रुपयाची धनराशी प्राप्त होणार आहे. तर नक्कीच पुन्हा एकदा गणेश काटकर यांच्याकडून 500 रुपयाची धनराशी प्राप्त झाली प्रत्येक षटकारासाठी. दुसरा षटकार. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी ब्रँडेड ओढे षटकार. 6 रनों के लिए. तर चला गणेश काटकर यांच्याकडून 500 रुपये आता जमा करावे लागणार आहेत सूरज यांना.
तर नक्कीच सूरज सूरज तुम्हाला 1000 रुपये प्राप्त करायचे असतील तर अजून एक षटकार ठोकावा लागणार आहे. पुन्हा एकदा संदीप रायटा मोरदी विकेटचा मारा करताना सूरजला सूरज हो 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 बॉलला ड्राईव्ह केलाय ऑफ ड्राईव्ह. एक धाव पूर्ण केला आणि एका धावेवरती ते थांबणार आहेत. इथे होते षटकाची समाप्ती. या षटकामध्ये धावा आल्या त्या 19. तर नक्कीच टोटलची संघाची टोटल धावसंख्या असेल ती 24. काय अप्रतिम खेळी करताना बघायला मिळालं आपल्याला सूरजला. काय उत्कृष्ट 2 षटकार ठोकले त्यांनी. आकाश कांबळे यांच्याकडून या ओव्हरला जर सूरज कांबळे यांनी 4 षटकार ठोकले तर 2000 रुपयाची धनराशी त्यांना प्राप्त होणार आहे. डन आलंय डन. म्हणजे नक्कीच 4 षटकार या षटकामध्ये फिक्स आहेत. तसेच गणेश काटकर यांनी सुद्धा 500 रुपये प्रति षटकाला लावले आहेत एमएससी टीम साठी. बघूया काय करतायत. हो 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 पुन्हा एकदा वरून मारण्याचा प्रयत्न पण बॉल जातोय 1 बाउन्स आउट ऑफ द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. तर नक्कीच सूरज पुन्हा एकदा आपली विस्फोटक फलंदाजी दाखवताना आपल्याला दिसत आहे त्या मैदानावरती. पुन्हा एकदा बॉलर जितेश राईटा मोरदी विकेटचा काहीसा असा मारा करताना आपल्याला दिसत आहेत. 10-12 पावलांचा छोटा रनअप. बघूया काय कमाली करतात. या षटकातली पुढचा चेंडू जितेश टू सूरज. हो 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 बॉल होता खराब आणि खराब चेंडूचा घेतलाय खरपूस समाचार. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. गणेश काटकर यांनी लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यावं. 2 षटकार आलेत. नक्कीच अजून जर सूरजला 2000 रुपये प्राप्त करायचे असतील तर त्यांना अजून 3 षटकार ठोकावे लागणार आहेत. धावसंख्या झाली ती 34. जितेश यांना काहीशी कमाली करावी लागणार आहे. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार. या षटकातील तिसरा चेंडू सूरज पुन्हा एकदा फ्लॅट फ्लॅट फ्लॅट. 6 धावांसाठी बॉल जातोय ब्रँडेड ह्यूज माइटी सिक्सर. नक्कीच अजून एक षटकार. नक्कीच काय आपल्याला विस्फोटक फलंदाजी करताना दिसतोय तो सूरज. काय अप्रतिम फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा जितेश राईटा मोरदी विकेटचा मारा करताना हो डॉट. एक चांगला असं कमबॅक आपण. स्कोर 40 आहे. स्कोर झाले 40. चांगला असं कमबॅक करताना दिसत आपल्याला जितेश. या षटकातील पहिला डॉट चेंडू. अजून सूरजकडे 2 चेंडू आहेत. 2 चेंडूवरती त्यांना 2 षटकार ठोकावेच लागतील. बघूया पुन्हा एकदा सूरज. शॉर्ट पद्धतीचा चेंडू. बॉलला पुल केला रोहित शर्मा स्टाईल मध्ये. सीमारेषा पार. 6 माइटी ह्यूज षटकार. काय अप्रतिम फलंदाजी करतोय सूरज. नक्कीच टाळ्या होऊन जाते सूरजसाठी. अजून एक षटकार आला तर 2000 रुपयाची धनराशी प्राप्त होईल सूरज यांना. काय बक्षिसाचा वर्षा होते तो सूरजकडे. हा पैसे जमा करा. अजून एक षटकार येणार आहे नक्कीच. बघूया जितेश सुद्धा काय कमबॅक करतायत. हा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता पण त्यांना काहीसा चांगला असा समाचार घेता नाही आला या चेंडूवरती. सूरज असतील नाराज. सूरज असेल नाराज कारण हा सुद्धा त्यांना चेंडू आउट ऑफ द पार्क पाठवायचा होता.
आता पुन्हा एकदा नवीन प्राइज आलाय. या ओव्हरला 3 षटकार मारले तर 1000 रुपये. नक्कीच सूरज काय अप्रतिम फलंदाजी करतात. 38 धावांवरती नाबाद खेळतात ते. त्यांना अर्धशतकासाठी 12 धावांची आवश्यकता आहे आणि या षटकामध्ये जर 3 षटकार मारले तर त्यांना 1000 रुपयाची धनराशी सुद्धा प्राप्त होणार आहे. पुन्हा एकदा सूरज शॉर्ट परिधान चेंडू बॉल टोलवून दिले मागे आणि बॉलला बाटवले सीमारेषा पार डाऊन द कार्पेट. 4 धावांसाठी चौकार. साई राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा करताना दिसतात आपल्याला साई आणि त्यांना तोंड देतात ते सूरज. सूरज काय विस्फोटक फलंदाजी करतायत. आता झाले ते 42 धावा नाबाद. 12 चेंडू आणि 42 धावा. काय अप्रतिम फलंदाजी करताना दिसतोय आपल्याला सूरज. या षटकाला पुढचा चेंडू आगून टप्प्याला चेंडू बॉलला लॉस केलाय. पाठवलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. काय अप्रतिम फलंदाजी दिसते आपल्याला सूरजच्या माध्यमातून. काहीशी कमाली करावी लागणार आहे MSA ग्लोबलच्या गोलंदाजाला साई यांना. 13 चेंडू आणि 48 धावांची इकडे आपल्याला पारी बघायला मिळते. ते सूरजच्या बॅट मधून 2 धावा काढल्या तर या टुर्नामेंट मधलं पहिला अर्धशतक होऊ शकतं. सूरज यॉर्कर परिधा चेंडू 1 धाव धावले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्राइक सोडली. बॉल जातो वरती आणि सूरजनी केलंय आपलं अर्धशतक पूर्ण. जोरदार टाळ्या होऊन जाते सूरजसाठी. काय कमालीची फलंदाजी केली सूरजनी. बॅट दाखव सूरज. बॅट दाखव एकदा. काय अप्रतिम फलंदाजी करताना दिसला आपल्याला सूरज. काय विस्फोटक फलंदाजी केली त्यांनी. टीमची टोटल धावसंख्या झाली ती 59 आणि त्याला 50 धावा तर सूरज आहेत. पुन्हा एकदा बिग 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 ह्यूज षटकार. 6 धावांसाठी जातोय चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा काय अप्रतिम फलंदाजी केली इकडे सूरजनी. काय फ्लिक शॉट होता तो. पुढ्यातला चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय सूरज यांनी. चेंडूची मागणी केली आहे इकडे. तर नक्कीच आता जर हा सामना MSC टीम जिंकली तर तिन्ही संघांचे एक विन पॉइंट आणि एक लूज पॉइंट होतील. तर नक्कीच रन रेट वरती इकडे काहीसा गेम नसेल. आपल्याला बॉल आउट खेळावा लागणार आहे. आणि जर हा सामना MSA ग्लोबल जिंकली तर ती सेमीफायनल 2 या सामन्यासाठी पात्र होईल. पुन्हा एकदा 1 बाउन्स बॉल जातो सीमारेषा पार. चौकार. या षटकातला कमीत कमी शेवटचा चेंडू साई टू सूरज. सूरज यांच्याकडे अजून एक ऑपॉर्च्युनिटी आहे. अजून त्यांनी 1 बॉल वरती 1 षटकार ठोकला तर त्यांना 1000 रुपयाची धनराशी प्राप्त होणार आहे. आज खूप किस्सा भरून येणार आहे सूरज घरी. डॉट चेंडू सॉरी 1 धाव. काय अप्रतिम खेळी आपल्याला बघायला मिळाले सूरज यांच्या माध्यमातून. टोटल धाव संख्या झाली संघाची ती 70 आणि 71 टू विन असेल MSA ग्लोबल या संघाला. 24 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता. जर तुम्हाला सूरजची खेळी आवडली असेल तर नक्की जोरदार टाळ्या होऊन जाऊ सूरजसाठी. सूरजसाठी इकडे 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा लागू झालंय. त्यांनी नंतर येऊन घेऊन जा. सागर लावले भलत्यानेच नेले. त्यांचं
पार्टी बिटी काय बोलता तर नक्कीच MSC संघाला मी विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजच्या दिवसातला आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर आहे तर 70 आणि 71 धावांचा पाठलाग करायचा तो MSA ग्लोबल या संघाला. नक्कीच आता आपण वळूया सामन्याकडे. मी MSC संघाच्या 12व्या खेळाडूला विनंती करतो त्यांनी इकडे कॉमेंट्री कक्षामध्ये यावं. MSC संघाचा 12वा खेळाडू 12th मॅन तर त्याला सामना स्पीडअप करावा मी विनंती करतो. सामना स्पीडअप करा. ओडेक्स वाल्यांना स्ट्राइक वरती प्रणित आहे आणि 2 स्ट्राइक वरती स्वप्नील. मी ओनेक्स संघाला विनंती करतो की कोनेक्स सॉरी मी कोनेक्स संघाला विनंती करतो की त्यांनी 4 वाजेपर्यंत आपल्या खेळपट्टीवरती उपस्थित राहावं आणि जर आले असतील तर तुम्ही इकडे कॉमेंट्री कक्षामध्ये या. तर नक्कीच वळूया सामन्याकडे. तर नक्कीच वळूया सामन्याकडे. नाही गेल्या मॅचला पहिली कोणी टाकली नाही सोहम पाटील हे गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच काढला काय हा दिली तर नक्कीच वळूया सामन्याकडे. स्ट्राईकला आहे प्रणित ठाकूर आणि नॉन स्ट्राईकला नाही सोहम प्रणित आणि स्वप्नील अशी ओपनिंगची जोडी आपल्याला बघायला मिळते. पंचांचा निर्णय होतोय स्टार्ट. लेट्स प्ले. पहिलं षटक हाताळताना MSC संघाकडून सोहम राईट आर्म राऊंड विकेटचा मार करणार सोहम. प्रणित ठाकूर यांना पहिला चेंडू कॅचचा इकडे प्रयत्न होता पण काय चेंडूचा सापडत नाहीये आणि चेंडू जातोय डाऊन द कार्पेट सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. प्रणित यांनी आपल्या संघाचा श्रीगणेशा केला तसंच वैयक्तिक खातं सुद्धा उघडलंय. त्यांच्या बॅटमधून या पहिल्या धावा आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी चौकार ठोकलाय. 71 टू विन. एक चेंडू आणि 4 धावा. प्रणित पुढचा चेंडू सोहम पाटील राईट आर्म राऊंड दी विकेटचा मारा करताना प्रणित याला प्रणित ठाकूर एक उत्कृष्ट असा फलंदाज व गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटिंग स्ट्राईक वरती प्रणित. बॉलिंग मार्क वरती सोहम. हो 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 थोडासा वाईड लाईनच्या बाहेर जातो बॉल आणि पंचांचा निर्णय येतो तो वाईट बॉल. खराब चेंडू आणि अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेच्या धावसंख्येने वाढ होतीये ती होते 5. पुन्हा एकदा सोहम टू प्रणित. हलक्या हाताने खेळलाय बॉलला ड्राईव्ह केलाय. फुटबॉल आपल्याला बघायला मिळतंय ग्राउंड मध्ये. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल आणि ते 2 धावा. 2 धाव्यांच्या धावसंख्येनंतर धावसंख्या झाली ती 7.
नक्कीच पुन्हा एकदा प्रणित ठाकूर बॅटिंग स्ट्राईक वरती. मागचा चेंडू आपण बघितला तर त्यांनी हलक्या त्यांनी खेळून काढला व 2 धावा प्राप्त केल्या त्याच्यावरती. पुन्हा एकदा सोहम पाटील टू प्रणित ठाकूर. काय कमालीची खेळी करतायत दोघ जण आणि दोन्ही संघ असे उत्कृष्ट खेळ करणारे आहेत. बघूया काय होतंय. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. प्रणित ठाकूर नाखुश असतील कारण त्यांना असं वाटत होतं की प्रत्येक बॉल सीमारेषा बाहेर जायला हवा. हा चेंडू सुद्धा त्यांना अपेक्षित होता की बॉल जाईल सीमारेषा पार, पण तो नाही गेला. पुन्हा एकदा होते डॉट. सोहम पाटील पुन्हा एकदा प्रणित ठाकूर. शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि त्याचा घेतलाय खरपूस समाचार. बॉलला पाठवलाय ब्रँडेड सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. तर नक्कीच पुन्हा एकदा सोहम यांना काहीशी आता कमाली करावी लागणार आहे. पुन्हा एकदा आउटची अपील, पण पंचांचा निर्णय तो नॉट आउट. कमबॅक केलं इकडे सोहमने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या षटकातील कमीत कमी शेवटचा चेंडू सोहम पाटील यांचा. सोहम पाटील टू प्रणित ठाकूर. लास्ट बॉल. पुन्हा एकदा बॉलला ढकलून दिलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. अंगावरती खरं तर होता चेंडू, फक्त चेंडूला दिशा दिली आणि पुन्हा एकदा पाठवला बॉलला. 4 धावांसाठी. काहीस असं मागणं षटक ठरलंय. 17 धावा आल्या त्या षटकातून. सोहम सामना स्पीडअप करा. बॉलर गोलंदाजी मार्क वरती लवकर या. अरे ओपनिंगला आलतेला बघ मगाशी. नाही एक मिनिट थांब. चंद्रकांत बॉलिंग मारूवरती आले ते चंद्रकांत. त्याला तोंड देणार तो स्वप्नील. काहीसा 7-8 पावलांचा असा छोटासा रनअप घेऊन येतोय तो चंद्रकांत. राईट आर्मवरती विकेटचा मारा करताना हो लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. अपील केली आहे पण एकच धाव. एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे आणि धाव संख्या झाली ती 18. बॅट कट. पुन्हा एकदा चंद्रकांत राईट आर्मवरती विकेटचा मारा करताना प्रणित ठाकूर यांना. प्रणित अफलातून फलंदाजी करताना दिसतोय आपल्याला प्रणित. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. विस्फोटक फलंदाजी करताना दिसतोय आपल्याला इकडे प्रणित. चार धावांच्या धावसंख्येनंतर धावसंख्या झाली ती 4. 22. 2 चेंडू ना 2 चेंडू आणि 22 धावा. पुन्हा एकदा चंद्रकांत. पुन्हा एकदा प्रणित शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू जातोय निर्धाव. काहीसा शफल होऊन मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण ते अपयशी ठरले. पुन्हा जातोय निर्धाव. धावसंख्या झाली ती 23.
22 सॉरी. पुन्हा एकदा चंद्रकांत आकुर टप्प्यात आहे चेंडू आणि झेलाखाली येतो क्षेत्ररक्षण सोहम. अप्रतिम असा झेल आणि पहिला गडी होतोय बाद म्हणजेच तो प्रणित ठाकूर. पहिली विकेट पहिली अवदस आणि पहिला हादरा प्रणितच्या स्वरूपात मिळते ती पहिली सफलता MSC मुंबई या संघाला. नेक्स्ट बॅट्समन सँडी ना सँडी. 22. तर नक्कीच समीकरण आता काहीसं बदलतंय. 14 चेंडू मध्ये 49 धावा करायच्यात त्यांना. अप्रतिम खेळी आपल्याला बघितली पहिल्या. हो 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 वरतून मारण्याचा प्रयत्न झेलाखाली क्षेत्ररक्षक पोहोचत आहे. नोमॅन्स लँड मध्ये जातोय चेंडू. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. संदीप यांनी उघडले आपलं खातं 2 धावांनी. नक्कीच पुन्हा एकदा चंद्रकांत टू संदीप. राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा करताना संदीप यांना शफल झालेत. मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निर्धाव. डॉट चेंडू आणि डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर षटक संपतंय आणि षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 24. आता काय रिक्वायर्ड काय पुन्हा समीकरण बदलत आहे. 12 चेंडू आणि 47 धावा. बॉल आउट सांगितलं बॉल आउट. नक्कीच दोन्ही संघाला मी विनंती करतो की त्यांनी पुन्हा एकदा नोंद करून घ्यावी. जर हा सामना MSC टीम जिंकली तर तिन्ही संघाचे विनिंग पॉइंट्स इक्वल होतील आणि लुझिंग पॉइंट सुद्धा इक्वल होतील. तर त्यासाठी आपल्या या टुर्नामेंट मध्ये बॉल आउटचा निर्णय घेण्यात येणार आहे. हो 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 झेल उडालाय. झेलावरती क्षेत्ररक्षक आणि अप्रतिम झेल. पुन्हा एक गडी बाद. पहिला हादरा पहिली सॉरी दुसरा हादरा दुसरी अवधेचा दुसरी विकेट. सूरज बॉलिंगला आला आणि पहिल्याच आपल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करून दिली आपल्या संघासाठी. बॅट्समन काय वाघमारे वाघमारे श्रेयस योगेश वाघमारे न्यू बॅट्समन आपल्याला मैदानात दिसतोय तो श्रेयस. नक्कीच आता आपल्याला मैदानात दिसतोय तो श्रेयस. पुन्हा एकदा सूरज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. त्यांना काहीसा असा समाचार घेता आला नाही आणि इकडे धावचीत होतात बाद. धावचीत होतात बाद. रनआउट म्हणजे आत्महत्या. इकडे सांगायचं झालं तर आत्महत्या केली संदीप यांनी. स्ट्राईक बॅट्समनचा कॉल नव्हता रनसाठी तरी सुद्धा त्यांनी ती क्रीज सोडली. धावत सुटले आणि झाले धावचीत बाद. पुढचा आपल्याला आता फलंदाज दिसतो लक्ष्मण. पुन्हा एकदा सूरज 2 चेंडू आणि 2 विकेट. या षटकातील तिसरा चेंडू सूरज यांचा. राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा करताना सूरज. आकुर पद्धतीचा चेंडू पुन्हा जातो निर्धाव. 2 चेंडू 2 विकेट आणि नंतर 1 चेंडू निर्धाव. काय असं सफल षटक आपण बोलू शकतो सूरज यांच्या माध्यमातून. या षटकातले राहिलेले उर्वरित 3 चेंडू स्ट्राईक वरती आहेत ते श्रेयस. काहीशी कमाली करावी लागणार आहे श्रेयस यांना कारण लक्ष खूप मोठं आहे आणि ते लक्ष तुम्हाला जर पूर्ण चेस करायचं असेल तर मोठे फटके नक्कीच लागणार आहेत.
नक्कीच पुन्हा एकदा सूरज बॉलला उडवून दिलाय. क्षेत्ररक्षण येतोय का चेल खाली? नाही. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय चेंडू. एकच धाव धावून काढली आहे आणि एका धावेवरतीच समाधान मानावं लागणार आहे. एक धावाच्या धावसंख्येनंतर धावसंख्या झाली ती 25. आपले समालोचक शांतनु चव्हाण आपल्याला परत दिसतात आपल्या समालोचन कक्षामध्ये. पुन्हा एकदा सूरज उचलून मारलाय. झेलाखाली येतोय क्षेत्ररक्षक आणि उत्तरतीम झेल. काय अप्रतिम झेल घेतला इकडे मंगेश यांनी. पुन्हा एकदा गडी बाद होतो तो झेल बाद. वर्धमान आपल्याला पुढचा आता फलंदाज दिसते ते वर्धमान. स्कोर 25 धावा लागल्या त्या धाव फलकावरती. आता काहीसा सामना निसटताना दिसतोय तो MSA ग्लोबल यांच्या हातातून. 71 करायच्या. कांबळे काय MSA बोललो. MSA बोललो मी. MSA बोललो. सॉरी. नाव काय बॉलरचं नाव कांबळे. नाव काय आकाश. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून चौथं षटक घेऊन येतात ते आकाश. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला आणि एक धाव पूर्ण केले. आता या षटकातील दुसरा चेंडू वर्धमान स्ट्राइक वरती. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. धावलेत. एक धाव पूर्ण करतायत आणि एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. टोलन दिले बॉलला हलक्या हाताने आणि एकच धाव. सामना काहीसा निसटलाय तो MSA या संघाच्या हातातून. 3 चेंडू आणि पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली. 2 टप्पे कलेक्ट केलाय चेंडू आणि 2 धावा. आता काहीसं समीकरण पूर्णपणे बदललंय. 2 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. आउटसाइडची अपील पण लेग बाईच्या स्वरूपात मिळते ती 1 धाव. 1 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे ती MSA ग्लोबल या संघाला. 40. काय उत्कृष्ट खेळी खेळला इकडे सूरज. अप्रतिम अशी खेळी खेळलाय तो. 2 विकेट त्यांनी 3 विकेट प्राप्त केल्या त्यांनी त्याच्या षटकामध्ये. अँड विन MSC मुंबई संघ या सामन्यामध्ये विजयी ठरला आहे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि नक्कीच